माझे नाव किंजल आहे. माझे वय 25 वर्षे आहे. मी एका साध्या गुजराती कुटुंबाची वहू आहे. आमच्या घरात माझा पती आकाश, ससुरजी आणि मी असे आम्ही 3 जण राहतो. आमच्या लग्नाला 3 वर्षे झाली तरी आम्हाला अजून मूल झाले नाही. एकेकाळी आमचे घर हास्याने आणि आनंदाने भरलेले असे. माझ्या सासूबरोबर आम्ही सगळे खूप आनंदी होतो. पण एका अपघाताने सगळे बदलून गेले. सासूंच्या निधनाला 5 महिने झाले होते. घरात शोकाची छाया पसरली होती. मला आजही तो दिवस आठवतो. रात्री थंड वारा वाहत होता. पाऊस पडत होता. आम्ही हॉस्पिटलमध्ये बसलो होतो. सासू गेल्यावर ससुरजी पूर्णपणे बदलले. ते एकटे बसून रडत बसत, खाण्यात नसायचे, कशातही लक्ष लागत नसे. मी आणि आकाश दोघे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होतो. बाबूजी, तुम्ही तर घरचे वडील आहात. तुम्ही तुटून गेला तर आमचे काय होईल? कधी कधी ते ऐकून डोके हलवत, पण त्यांच्या मनातील दुःख काही कमी होत नसे. 6 महिने लोटले. आम्ही त्यांना कोलकात्याला आमच्या नणंदीकडे पाठवले. 2 महिन्यांनंतर ते परत आले. तेव्हा त्यांच्या वागण्यात काहीतरी वेगळे जाणवू लागले. ते मला विचित्र नजरेने पाहत, कधी-कधी माझ्या हाताला हलकेच स्पर्श करत. मला भीती वाटत असे, हृदय धडधडत असे. हे सगळे माझ्यापणेत तर नाही ना? मी स्वतःशीच विचारत असे. एके रात्री मी बाथरूमकडे जायला निघाले. आतून काही विचित्र आवाज येत होते. मी बाहेरच उभी राहिले. पाय थरथरत होते. आकाशाला सांगावे की नाही, तो काय म्हणेल, हे विचारत विचारत माझ्या जागृत गेली. दुसऱ्या दिवशी आकाश 5 दिवसांसाठी बाहेर गेला. घरात फक्त मी आणि ससुरजी. मी भीतीने थरथरत होते. दिवसभराचे काम आटोपून मी सलवार कमीज घालून पंख्याखाली थोडा आराम करायला गेले. खूप उष्णता होती, घाम येत होता. अचानक मला जाणवले की कोणीतरी मला स्पर्श करत आहे. मी डोळे उघडले तर ससुरजी माझ्या शेजारी बसले होते. माझे हृदय धडकले. बाबूजी, काही काम आहे का? मी अ, कापत्या आवाजात विचारले. ते म्हणाले, बेटा, मला चहा प्यायला मन झाले होते. तुला किती उठून त्यांच्यासाठी चहा बनवायला गेले. रात्री मला झोप येत नव्हती. मनात हजारो विचार येत होते. मग एके दिवशी ते रडताना दिसले. मी विचारले, बाबूजी काय झाले? ते म्हणाले, बेटा, तुझ्या सासूंची खूप आठवण येते. मी एकटा झालो आहे. माझ्याही काही इच्छा आहेत, पण कोणाला सांगू? त्यांच्या डोळ्यातील दुःख पाहून मला दया आली. मी त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले, बाबूजी, तुम्ही काही चिंता करू नका. मी आहे ना. ते मला मिठी मारून रडू लागले. समाजाच्या भीतीने त्यांचे पुन्हा लग्न होणे शक्य नाही. घरातील गोष्ट घरातच राहिली तर बरे. मी ठरवले की मी त्यांना आनंदी ठेवेन. त्यानंतरच्या दिवसांत ते मला अधिक जवळून पाहू लागले. एकदा त्यांनी मालिश करण्यास सांगितले. मी तेल घेऊन त्यांच्या पाठीवर हात फिरवत होते. मनात येत होते, काश सासू असत्या तर हे करावे लागले नसते. तरीही मी त्यांना समजावून घेण्याचा प्रयत्न करत होते. कधी त्यांच्या त्यांना प्रत्येक क्षण शतकासारखा वाटत असे. एके संध्याकाळी पाऊस पडत होता. छतावरून पाण्याचे थेंब पडत होते. मी स्वयंपाकघरात चहा बनवत होते. ससुरजी आले आणि माझा हात पकडला. माझे हृदय जोरात धडकले. बेटा, तू मला समजतेस ना? मी डोके हलवले, पण आतून भीती आणि शंका होती. रात्री मी त्यांना त्यांच्या खोलीत झोपायला लावले. ते मला पाहतच राहिले. मला वाटत होते की मी काहीतरी चूक करत आहे. शेवटी एके रात्री मोठा खुलासा झाला. ते मला बोलावून म्हणाले, किंजल, तुला असं वाटत असेल की मी तुझ्याकडे वाईट नजरेने पाहतो, पण तसं नाही बेटा. तू माझी मुलगीसारखी आहेस. तुझ्या सासूंच्या मृत्यूनंतर मला वाटले की हे घर रिकामे झाले आहे. तुला पाहिले की तुझ्या सासूंची आठवण येते. तुझ्या हाताचा चहा, तुझी काळजी मला जगायला लावते. पण मी तुला कधीही दुःख देणार नाही. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी त्यांना चुकीचे समजत होते. ते माझे रक्षण करायचे आणि माझ्या एकटेपणात साथ द्यायचे इच्छित होते. मी त्यांना मिठी मारली आणि बाबूजी, मला माफ करा. आजपासून मी तुमची खरी मुलगी बनून राहीन. आम्ही सगळे मिळून हे घर पुन्हा आनंदाने भरून टाकू. आकाश जेव्हा परत आला तेव्हा घराचे वातावरणच बदलले होते. ससुरजी हसत होते. मी आकाशाला सगळे सांगितले. आम्ही तिघेजण बसून गप्पा मारल्या. जीवनात कधीकधी अंधार दिसतो, पण प्रेम आणि समजूतदारपणे सगळे प्रकाशित होते. सासूंची आठवण आजही येते, पण आता ती हास्याने येते. जीवन हा एक प्रवास आहे, ज्यात हे कुटुंबच खरा साथीदार आहे. कोणाच्याही वागणुकीचा गैरसमज करू नका. प्रेम आणि विश्वासाने प्रत्येक जखम भरते.